क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळून अभ्यासाकडे लक्ष द्यावे. पोलीस उपनिरीक्षक राखुंडे. आज सर्वत्र विविध क्षेत्रांमध्ये स्पर्धा पाहावयास मिळत असून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळून आपले करिअर करण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन दिंडोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान राखुंडे यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी राखुंडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दिनकरराव गायकवाड, अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, चिटणीस बबनराव जाधव, शालेय समिती अध्यक्ष पुंडलिकराव गायकवाड, उपसरपंच बबलू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण, सोसायटीचे चेअरमन नाना गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य बेबीताई सोळसे आदी मान्यवर उपस्थित होते. उपनिरीक्षक राखुंडे पुढे म्हणाले की आजच्या काळात तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदान ठरले, पण त्याचा अतिवापर शाप ठरत चाललाय. मोबाईल हे अभ्यासाचे साधन नक्कीच असू शकते, पण जर आपण त्याचा योग्य वापर केला नाही तर ते आपल्या विनाशाचे कारण ठरू शकते. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करा. नुसता अभ्यास करू नका, तर तुम्हाला आयुष्यात काय बनायचे आहे याचे एक स्पष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवा असे सांगितले. प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत गीतातून स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाबद्दल व पदाधिकाऱ्यांबद्दल व शिक्षकांचे कौतुक केले. आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि आज हे यश संपादन केले, त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. हे यश केवळ एका दिवसाचे नसून तुमच्या कष्टाचे आणि तुमच्या पालकांच्या त्यागाचे फळ आहे. पण मित्रांनो, हे यश देशाचे पहिले पाऊल आहे, अंतिम ध्येय नाही. म्हणून इथून पुढे तुमचा खरा प्रवास सुरू होतो. अभ्यासाकडे लक्ष द्या आणि एकाग्रता. विद्यार्थी जीवन हा आपल्या आयुष्याचा पाया असतो. या काळात आपण जेवढी मेहनत घेऊ तेवढे आपले भविष्य उज्ज्वल होईल असे मिठे यांनी सांगितले. यावेळी पोलीस संजय साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षण तज्ञपदी निवड झाल्याने त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी विद्यालयाचे पुरस्कारार्थी विद्यार्थी मोहम्मद सय्यद, धनश्री कुमावत, रोहन कोरडे, कांचन पिठे, परिमल सोळसे यांचा, तर विशेष पुरस्कारार्थी म्हणून नूरा शेख, रोशन खिरकाडे, अलिशा सय्यद यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही. बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती देशमुख यांनी केले, तर आभार वाघ श्रीमती गांगोडे यांनी मानले. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक दौलतराव गायकवाड, उद्योजक काका जाधव, पोलीस पाटील सतीश कुमावत, यशवंत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य वैशाली गांगुर्डे, भावना गायकवाड, आशा गायकवाड, फरीदा सय्यद, हिरामण मिठे, सुरेश वाघ, अनवर सय्यद, सलीम सय्यद, रियाज सय्यद, समाधान मिठे, परशुराम कुमावत, दिंडोरी पोलीस स्टेशनचे कृष्णा भुई, पोलीस हवालदार मुंडे, कैलास गुरुडे, तुषार मिठे जाधव, समाधान नेरपगार आदीसह ग्रामस्थ, महिला, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरख जाधव, दिंडोरी. आजचे सत्कार मूर्ती तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, माझे सहकारी, समोर बसलेले सर्व बालमित्र, आजचा हा कार्यक्रम खूपच प्रेरणादायी आहे आणि चांगला उपक्रम आहे. जे शाळेतून विद्यार्थी शिकून गेले आणि त्यांनी काही यश संपादन केलं तर त्यांचा सत्कार झाला तर त्यांनाही थोडंसं कौतुक वाटतं, समाधान वाटतं आणि त्यातून तुमच्यासारख्या खाली बसलेल्यांना मुलांना प्रेरणा मिळते. आणि आजचे दोन्ही सत्कार मूर्ती यांचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी त्यांचा प्रवास तुम्हाला सांगितलेलाच आहे. तसंच कार्यक्रमाचे नियोजन पण सर्व प्राचार्यांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुमच्या शिक्षकांनी सांगितलं बोलताना की त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. आता ती ताई पण म्हणे की मोबाईलचा वापर करा, पण ते त्यांचं म्हणणं हे नाही की तुम्ही कसाही वापर करा. तुम्हाला मोबाईलचा वापर फक्त गेम खेळणे आणि इंस्टाग्राम, स्नॅपचॅट एवढ्यासाठी माहिती आहे.
बरोबर ना? त्या ताईचं म्हणणं हे आहे का? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.